मनोज जरांगे यांची पदयात्रा 25 जानेवारीला सकाळी लोणावळा येथून पनवेलच्या दिशेने निघणार आहे। पनवेलमध्ये अंदाजे 2 लाख बांधवांच्या जेवणाची व्यवस्था रायगड जिल्ह्याकडे असल्याचं नियोजन सुरू आहे। तर कर्जत तालुक्यातून 1 लाख भाकरी देण्याची जबाबदारी तालुका समन्वयक यांनी घेतलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा भगव वादळ यांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे। मात्र रायगडातून 10 लाख भाकरीचं नियोजन हे करण्यात आल्याची माहिती आहे। संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी आंदोलन सरकेतून पायी निघालेले आहेत। महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल पनवेल येथे बैठक झाली, शहरांमध्ये बैठक झाली, आज सुधागड पालीला सकाळी दुपारी बैठक झाली, आता कर्जत येथे होत आहे, 6 वाजता खालापूरला होणार आहे। प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून 1 लाख लोकांची व्यवस्था होणार आहे, खालापूर तालुक्यातून 1 लाख लोकांची व्यवस्था होणार आहे, पनवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही 2 लाख लोकांची व्यवस्था करतोय आणि इतर म्हणजे येणारा जो बांधव आहे त्यांना आम्ही 1-2 भाकरी तरी, कारण आमच्या माय भगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत, कारण आमच्या मराठा समाजाचे बांधव ज्यावेळेस महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहेत तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून 10 भाकरी आणि चटणी अशी आम्ही आमच्या बांधवाला देणार आहोत। आणि पुढे 25 तारखेला संध्याकाळी वाशी येथे तिथे मुक्काम आहे आणि 26 तारखेला ते मुंबईकडे निघणार आहेत, तर मुंबईला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चालत जाणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।